नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी दोघंही निघालेले आहेत आणि तेव्हा गजरा विकणारी सिग्नलला एक मुलगी येते आणि मग ती मागं लागते की दादा घ्या ना वहिनींसाठी गजरे. मग जीवा 100 रुपये देतो आणि ती मुलगी मग गजरे देते. मग आता गजरे घेतलेले असतात तर जीवा ते गजरे जे आहे ते नंदिनीच्या केसात माळत असतो. तेव्हा नंदिनी पण खुश झालेली असते. जीवाने स्वतःहून ते गजरे नंदिनीच्या केसात माळलेले असतात. त्याचबरोबर ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. जेव्हा या गोष्टी काव्याला समजतात तेव्हा तिची मात्र खूपच वाट लागलेली आहे. तिला खूप त्रास होत आहे, तिची खूप चिडचिड होत आहे, तिला ही गोष्ट सहनच होत नाही. नक्की हे सगळं काय झालेलं आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. इकडे काव्याची मैत्रीण अनिशा घरी आलेली असते आणि त्याचबरोबर ती काव्याला सांगत असते की तू असं का केलंस, तू का सांगत नाही सगळ्यांना तुझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल, असं म्हणत ती काव्याला भडकवायचंच काम करत असते. तिला फक्त एवढंच कळत असतं की काहीही झालं तरीही काव्य आणि जीवा एकत्र आले पाहिजेत. काव्यासोबत जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, असं काव्यासोबत व्हायला नको होतं असं अनिशाचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे काव्या सांगत असते पण तुला काय वाटतं, मी सांगितलं नाही आहे का त्याला. तेव्हा ती सांगत असते तुला माहिती आहे का काय झालं, कारण जेव्हा आम्ही त्याला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा जीवा मला म्हणाला की तू सांग सगळ्यांना, मी बघेल काय करायचं आहे ते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी आणि जीवा दोघंही गाडीतून निघालेले असतात. जीवा मात्र खूपच शांत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते की तुम्ही एवढी शांतच गाडी चालवता का, आमच्यात मात्र वेगळं असतं. आमच्यात आरुषी आणि त्याचबरोबर काव्याचं खूप भांडण असतं आणि त्या दोघीजणी खूप भांडत असतात कारण त्यांना फक्त एवढंच माहिती असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता वसुंधराला वेगळ्याच गोष्टीचा आनंद झालेला असतो. वसुंधरा वेगळ्याच गोष्टीसाठी खुश झालेली असते. तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता ही अंगठी जी आहे ती मी माघारी जाऊ देणार नाही. आता मी तिला दाखवून देणार आहे की काय करायचं. अशीच एक एक गोष्ट मी हिसकावून घेणार आहे आणि यांना कळणार पण नाही त्यांच्याकडच्या सगळ्या गोष्टी मी हिसकावून घेतलेल्या असतील. हे सगळं बोलणं चाललेलं असतं ते म्हणजे वसुंधराचं. कारण ती म्हणत असते की नंदिनीच्या मनात पार्थबद्दल तसं काही नाही आहे, पण जेव्हा ही अंगठी मी तिच्या बोटातून हिसकावून काढली रम्याने तेव्हा तिला जो त्रास झालेला होता तो मात्र मला खूपच आवडलेला आहे. म्हणजे एवढ्या वाईट विचारांची ही बाई आहे, हिला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की सगळ्यांचं सगळं हिसकावून घेतलं पाहिजे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी आहे ती जीवाला बोलत असते. नंदिनी जीवाला विचारत असते की एवढी स्लो गाडी चालवता का, एवढी शांत गाडी चालवता का. आणि मग नंदिनी जीवाशी बोलत असते तेव्हा जीवा मात्र शांतच असतो. तेव्हा ती सांगत असते की आमच्याकडे काव्या त्याचबरोबर ह्या सगळ्यांचा गोंधळ असतो. एरवी काव्या खूप छान बोलायची, मीही तिची बेस्ट फ्रेंडच आहे, पण लग्नानंतर तिचं जरा बिनसलेलं आहे. एकदा ना माझी तिची जी मैत्रीण आहे ना जीविका, तिच्याबरोबर सुद्धा ओळख झाली पाहिजे, मग मात्र खरं बरं होईल. आणि बरं झालं आज तिची मैत्रीण अनिशा आली, कारण त्यानिमित्ताने त्यांना दोघींना काव्याला एकमेकांशी मन मोकळं करून बोलता आलं असेल. इतर वेळी काव्याही माझ्याशी छान बोलायची, पण आजकाल काव्याचं काय बिनसलंय ना तेच मला कळत नाही. हे सगळं सांगत असते ती म्हणजे नंदिनी सांगत असते आणि तिचं असं म्हणणं असतं की काव्याच्या बाबतीत जे काय झालेलं आहे, काव्याला असं वाटत असतं की हे सगळं असं झालेलं आहे. आणि जीविकाचं नाव काढता क्षणी जीवा जो आहे तो अक्षरशः गाडी जी आहे ना ती ब्रेकच दाबतो आणि गाडी सिग्नलला जाऊन थांबते. नंदिनीला कळतच नाही आहे की अचानक काय झालं, अचानक का ब्रेक दाबला गेला. पण जीवाने जीविकाशी भेटायचं आहे हे नंदिनीने बोलल्यामुळं ब्रेक दाबला गेलेला असतो. आणि तेवढ्यातच एक गजरा विकणारी मुलगी तिथे येते. खूप गोड असते, छोटीशी असते आणि ती मागं लागते की दादा घ्या ना गजरा, दादा घ्या ना गजरा, वहिनींसाठी गजरे घ्या ना, असं म्हणत ती मुलगी मागं लागलेली असते. आणि तेव्हा मात्र जीवा नंदिनी तिथं असतात. दोघांनाही छान वाटत असतं कारण ती मुलगी त्यांच्या मागं लागलेली असते की गजरे घ्या. आणि मग जीवा म्हणतो की हो, आणि जीवा गजरे घेण्यासाठी तयार होतो. जीवाने ते गजरे घ्यायला तयार झालेला असतो कारण नंदिनी बोललेली असते की हो आम्ही घेतोय ते गजरे, असं नंदिनीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या गोष्टी घडतात तेव्हा मात्र इकडे जीवाने आता ते गजरे घेतलेले असतात आणि ते गजरे नंदिनीला तो देतो. कारण गजरे जे आहेत ते नंदिनीला छान वाटत असतं. त्याहीपेक्षा ती गोड मुलगी असते. नंदिनी तिला विचारत असते शाळेत जातेस ना, अभ्यास करते ना तू. तेवढ्यात तिची आई तिथे त्यांनी म्हणते थांब, हे बांधलेले जे आहेत ना यातले मी गजरे देते त्यांना. जीवाने 100 रुपये दिलेले असतात आणि आता 100 रुपयांचे गजरे घेतलेले असतात.
मग जे बांधून ठेवलेले गजरे आहेत ते दिले जातात आणि मग जीवा ते गजरे आहेत ते स्वतःहून नंदिनीच्या हातात देतो आणि जीवा पाहत असतो. खरं तर त्या गोड मुलीमुळं नंदिनी आणि जीवा यांच्या आयुष्यात हा छान असा प्रसंग आलेला असतो. आणि गाडी सिग्नल सुटतो. आता गाडी निघालेली असते. नंदिनी ते गजरे हातात घेते आणि म्हणू लागते की जीवाने पहिल्यांदा दिलेला गजरा आहे हा. माझ्या आयुष्यात पहिला गजरा मला मिळालेला आहे. पण जीवा मात्र इकडे वेगळाच विचार करत असतो. त्याला आठवत असतं की त्याने याआधी काव्यालाही गजरे दिलेले होते. इकडे आता रम्या चिडचिड करत आलेली असते. तिला आई विचारू लागते की काय झालंय. तेव्हा वसुंधराने विचारल्यानंतर रम्या मात्र म्हणत असते की काय करू, ही काव्या, मी ना त्यांच्या रूमच्या तिथे गेलेले होते. मला ऐकायचं होतं तिचं काय चाललेलं आहे, ती काय बोलत आहे. परंतु तिने मला अक्षरशः बाहेर काढलं. कल्पना नाश्त्याची प्लेट घेऊन चाललेली होती म्हणून मी आत जाण्यासाठी ती प्लेट घेऊन आत घुसण्याचा प्रयत्न केला. पण हिची नखरे मात्र वाढलेलेच आहेत. काव्याने मला बाहेर काढलं. काय दोघीजणी फुसूफुसू करत बसलेत काय माहिती. काही ऐकायलाही येत नाही असं रम्याचं म्हणणं असतं. तेव्हा वसुंधरा म्हणत असते तिने तुला रूमच्या बाहेर काढलं. तेव्हा मात्र इकडे रम्या सांगत असते की हो, तिने मला रूमच्या बाहेर काढलं. काय दरवाजातून आतही येऊ दिलं नाही. दारातच मी ट्रे घेऊन उभी होती तर माझ्या हातातून ट्रे घेतला आणि त्याचबरोबर माझ्या तोंडावर तिने दरवाजा लावून घेतलेला आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते की शांत राहा, होईल सगळं व्यवस्थित. तेव्हा रम्या म्हणत असते बघ, एक दिवस ना मी तिची मैत्रीण असेल आणि ती प्रत्येक गोष्ट मला सांगत असणार आहे. माझ्यापासून कोणतीच गोष्ट ती लपवू शकणार नाही, हे रम्या बोलत असते. इकडे काव्या आणि अनिशांचं बोलणं झालेलं असतं. अनिशाने आता काव्याला सांगितलेलं आहे की तू काळजी करू नको, तू सगळ्यांना सांग, तुझ्याकडे ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तू सगळ्यांना दाखव. कारण काव्या म्हणालेली असते की मी त्याला बोलले तर तो म्हणतो तू सगळ्यांना कितीही काही सांगितलंस तरीही मी जी आहे ते सगळ्यांना सांगणार आहे की माझं मुळीच तिच्यावरती प्रेम नव्हतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अनिशा जायला निघालेली असते. तेव्हा मात्र इकडे हे सगळं घडत आहे आणि तेव्हा मानिनी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, पुढच्या वेळेस येताना ना कॉल करून ये, म्हणजे मला तसं ना तयारी करता येईल, जेवणाची तयारी करता येईल, वेगळं काहीतरी बनवता येईल. हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अनिशाने जी काही आता भरवलेलं आहे काव्याच्या मनात, त्यामुळं काव्याची चिडचिड होत असते. कारण काव्याने ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी बरोबर लपवलेल्या असतात. काव्याने मनापासून एकदाही सांगितलेलं नसतं की नक्की काय झालेलं होतं, नक्की कोणता गोंधळ झालेला होता. ही गोष्ट मात्र काव्याने लपवलेली असते. काव्याने हे सांगितलेलंच नाही आहे की जीवा लग्न झाल्या मला मागं लागलेला की आपण जाऊन सांगूया सगळ्यांना. पण तेव्हा मी नाही सांगितलं, मी आईला सांगितलं होतं. तेव्हा आई मात्र म्हणाली की हो बरोबर आहे, पण आईला चक्कर आली आणि तिला हार्ट अटॅक आला. ह्या गोष्टी मात्र तिने आवर्जून सांगितल्या. पण जीवाने तिला याआधी सांगितलं होतं की आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घरी सगळ्यांना सांगायच्या आहेत. पण तेव्हा मात्र तिला त्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या नव्हत्या. तेव्हा तिला तिच्या आईचं दुखणं किंवा आईची तब्येत महत्त्वाची होती, आईनं घातलेलं वचन महत्त्वाचं होतं. आणि आता मात्र तिची चिडचिड होत असते. आता काव्या रूममध्ये निघालेली असते. तेव्हा मात्र मानिनी म्हणते की अगं काव्या, बस जरा इथे माझ्याशी गप्पा मार, असं रूममध्ये बसून राहायची काही गरज नाही आहे, बाहेर येत जा, सगळ्यांशी बोलत जा, भेटत जा. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते काय बोलणार आहे मी, बोलण्यासारखं काही राहिलं आहे का, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरीही तुम्ही मला विचारताय. म्हणजे तिचं असं बोलणं चाललेलं असतं आणि या सगळ्याचा लगेचच तिने चिडचिड करायला सुरुवात करते. म्हणजे जराही विचार करायचा नाही की समोरच्या माणसाला काय वाटेल, रागराग करायचा, हे मात्र काव्याला खूपच छान जमत असतं. आणि काव्या त्याच पद्धतीनं वागत असते. ती या गोष्टीचा विचार करत नाही की आपण आपल्या सासूबाईंशी बोलत आहोत, त्यांना या गोष्टी सहन होणार नाहीत किंवा मोठ्यांचा आदर करून वागलं पाहिजे, मोठ्यांशी आदराने वागलं पाहिजे. एवढ्याही गोष्टी तिच्या लक्षात येत नसतात. ती मात्र बोलतच राहत असते. तिला एवढंच वाटत असतं की जे काही झालेलं आहे ते असं आहे असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र मानिनी तिला समजवत असते. मानिनीचं असं म्हणणं असतं, अगं कधीतरी सगळ्यांशी प्रेमाने वाग किंवा सगळ्यांशी बोलून मिळून मिसळूनपणे राहा. पण काव्याची चिडचिड सुरू झालेली असते. ती म्हणत असते गप्पा मार, बरं भाजी निवडू लाग, हां भाजी निवडायला तुला आवडत नसेल तर गप्पा मार तू माझ्याशी, असं मानिनी शांतपणे समजावून सांगत असते. परंतु काव्याला मात्र ही गोष्ट काही सहन होत नाही. काव्याला असं वाटत असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता मी ही गोष्ट नाही सांगू शकत. आणि ती म्हणते खरंच मी तुमच्याशी शेअर करू शकते माझ्या मनात काय चाललेलं आहे, असं काव्या बोलत असते. तेव्हा मात्र मानिनी सांगते की हो शेअर करू शकतेस तू माझ्याशी,
का नाही शेअर करू शकणार, असं मानिनी तिला सांगत असते. आणि काव्या म्हणत असते की तुम्हाला खरंच वाटतंय मी तुमच्याशी या गोष्टी शेअर करू शकते, कारण एवढं सगळं झाल्यानंतरही जर माझ्याशी तुम्हाला बोलायचं असेल तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळं चालू झालेलं असतं. तेव्हा मानिनी तिला समजवत असते. मानिनी तिला म्हणत असते की हे बघ, कसं आहे, काही का झालेलं असे ना तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. कारण नंदिनी बघ ना, नंदिनी सगळ्यांच्यामध्ये मिक्स होते, सगळ्यांशी प्रेमाने वागत असते आणि त्यामुळंच तर तिने या सगळ्यातून लवकर बाहेर पडत आहे. पण काव्याचं मात्र नेहमीच असतं की ती नंदिनी आहे, मी काही नंदिनी नाही आहे. हा काव्याचा जी टेप असते ती मात्र नेहमी चालू होत झालेली असते. त्यासोबतच इकडे आता नंदिनीच्या बाबतीत बोलल्यावर काव्याला आजकाल खूपच राग यायला लागलेला असतो. तिला ही गोष्ट सहनच होत नसते आणि मग मानिनी तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग तिने मानिनीला सांगायला सुरुवात करत असते, मी खरं सांगू का काय होतं ते, असा विचार करत तिने आता तोंड उघडणारच असते. आणि तेवढ्यातच घडतं असं की नंदिनी येते. ती म्हणत असते की माझं ना, असं बोलते आणि शांत बोलते पुढं. तेवढ्यातच नंदिनी तिथं आलेली असते. आणि नंदिनी आलेली असते आणि म्हणते, अरे आई बरं का, आले ना मी, तुम्हाला म्हणलं होतं दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीपर्यंत मी येऊन जाईल. आता ती आलेली आहे, तिनं बोललेली आहे. आणि त्या क्षणी काव्याचं बोलणं बंद होतं, कारण काव्याला काय बोलायचं होतं हे माहिती आहे. आणि नंदिनी आलेली असते. नंदिनी आल्यामुळं लगेचच आता वसुंधरा जी आहे ती नंदिनीच्या बाजूने बोलायला जाते. कारण बरोबर आहे, नंदिनी सगळ्यांना छान गोड बोलत असते, समजून घेत असते, कारण तिच्याही बाबतीत वाईट घडलेलं आहे, तिच्याही बाबतीत तिच्या मनाविरुद्ध घडलेलं आहे. पण तिने मात्र कधी त्या गोष्टीचा कांगावा केला नाही. कांगावा करत आहे ती म्हणजे काव्या, कारण तिला कोणाला समजूनच घ्यायचं नसतं. इकडे मानिनी म्हणत असते, अरे मोगराचा गजरा चांगला घमघमाट सुटलाय म्हणूनच. तेव्हा नंदिनी सांगते की हो, तुम्हाला आवडतो का, तुमच्यासाठी पण आहे, देऊ. तेव्हा मानिनी म्हणते की हो, अगदी मी रोज घालायला पण तयार आहे, मला आवडतो गजरा आणि काहीच हरकत नाही आहे, असं मानिनी सांगत असते. तेव्हा काव्या पाहत असते. मानिनी म्हणत असते, पण गजरा. तेव्हा नंदिनी म्हणते की सांगते मी तुम्हाला, असं म्हणत पर्समधला गजरा काढते. आणि तो गजरा जो आहे तो मानिनीच्या जवळ घेऊन जाते, मानिनीच्या केसात माळण्यासाठी. आणि मग मानिनीच्या केसात गजरा माळत असताना ती सांगू लागते की हे सगळं जे काय आहे, आत्ता आम्ही येत होतो आणि मग सिग्नलला गाडी थांबली आणि त्यावेळेस एक मुलगी भेटली. आणि ती जी मुलगी होती ना, तिने गजरे विकत होती. आणि मग जीवाला ती बोलली की दादा गजरा घ्या ना वहिनींसाठी. मग जीवाने ते गजरे घेतलेले आहेत. हे सगळं सांगितल्यामुळं इकडे मानिनी म्हणते, म्हणजे जीवाने पहिला दिलेला गजरा आहे तुला. तेव्हा नंदिनी सांगते की हो. आता काव्याची खूप चिडचिड होत असते. काव्याला इकडे नंदिनी म्हणते, थांब तुझ्या पण केसात गजरा माळते. काव्याला आठवत असतं जीवाने तिच्यासाठी प्रत्येक वेळेस मोगऱ्याचे गजरे आणलेले असतात, कारण काव्याला फुलं खूप आवडत असतात. आणि मग जीवा हा तिच्यासाठी गजरे आणायचा. ह्या सर्व गोष्टी घडलेल्या असतात. परंतु आज मात्र त्याने नंदिनीसाठी गजरा घेतलेला असतो. खरं तर जीवाने मनापासून किंवा आवर्जून गजरा घेतलेला नसतो. सिग्नलला ती मुलगी आलेली असते आणि ती म्हणालेली असते म्हणून तो गजरा घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर नंदिनी आता काव्याच्या जवळ जाते आणि तो गजरा जो आहे तो काव्याच्या केसात माळत असते. परंतु काव्याला मात्र खूप राग आलेला असतो. काव्याची खूप चिडचिड सुरू झालेली असते आणि ती नंदिनीचा हात झिडकारते आणि तिथून निघून जाते. त्यावेळेस मानिनी आणि नंदिनी दोघीही काव्याकडे पाहू लागतात. त्यांना कळतच नसतं की हिचं काय चाललेलं आहे. आणि काव्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतरही तिला खूप त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काय केलंय हे, का केलं जीवाने असं, का तिला गजरा, आज नंदिनी ताईला गजरा दिलाय त्याने. ही गोष्ट तिला सहनच होत नसते, कारण तिचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी ही गोष्ट सहन करू शकत नाही. आणि इकडे जेव्हा आता मानिनी शांतपणे विचार करत असते, मानिनीच्या डोक्यामध्ये विचार चालू झालेले असतात की हे दोन्ही मुली एकाच घरातल्या आहेत, एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या, पण एक कशी आहे आणि एक कशी आहे. नंदिनी शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल करते, तर त्याविरुद्ध काव्या फक्त आणि फक्त आकांतांडव करत असते. प्रत्येक गोष्टीचा ती अर्थ वेगळा काढत असते आणि फक्त भांडत असते. ह्या गोष्टी आता मानिनीच्या लक्षात आलेल्या असतात. इकडे युग आणि आरुषी भेटलेले असतात. तेव्हा आरुषी म्हणते, तू मला का भेटायला बोलवलं. तेव्हा युग म्हणतो की काव्या आहे ना, काव्या ती कशी वागते मला कळतच नाही आहे, वियर्ड आहे ती, वियर्ड. तेव्हा आरुषीला खूप राग येतो, तू काव्याबद्दल बोलतोय, माझ्या बहिणीबद्दल बोलतोय. तेव्हा युग म्हणतो, हो तुझ्याच बहिणीबद्दल बोलतोय, ती चुकीचं वागत आहे तर बोलायला नको का, कारण तिच्यामुळं तुला माहिती आहे का पारदादाला किती त्रास होतोय. अगं त्याच्या मीटिंग मिस होत आहे, त्याला कळत नाही आहे की काय झालेलं आहे ते सगळं. आणि त्याचबरोबर
हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. परंतु त्याहीपेक्षा इकडे आरुषी म्हणते की तुला कळतंय का आणि तुला माहिती आहे का नंदिनीताई? तर तो म्हणतो की ती म्हणते अजिबात नाही हां, नंदिनीताईबद्दल एकही शब्द बोलले ना मी अजिबात खपवून घेणार नाही. काहीही झालं तरीही नंदिनीताईबद्दल अजिबात तू बोलूच शकत नाही. तेव्हा इकडे युग सांगू लागतो, हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, नंदिनीताईबद्दल कुणी काहीच वाईट बोलू शकत नाही. कारण ती मुळात आहेच तेवढी छान. कारण तिच्यामुळं तर ह्या सर्व गोष्टी एवढ्या छान पद्धतीनं घडत असतात. आणि आत्ता नंदिनीताईने किती छान समजून घेतलेलं आहे सगळ्यांना. सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीनं झालेल्या आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र युग बोलत असतो, आरुषी ऐकत असते. काव्याचं वागणं वियर्ड होत चाललेलं आहे. पारदादाला त्याचा खूप त्रास होत आहे. तेव्हा आरुषी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, तिच्या जागी मी असले तर असंच झालं असतं ना. कारण एवढी चिडचिड झाली असते, तिच्या मनात नसताना तिला हे लग्न करायला लागलं. आणि अजून दुसऱ्या गोष्टी काय आहेत ह्या तर कोणाला माहितीच नाही आहे. तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे. या गोष्टी तर सगळ्यांपासून लपलेल्याच आहेत. जेव्हा या गोष्टी घरात सगळ्यांना कळतील तेव्हा मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार असते. कारण अजून कोणालाच माहिती नाही आहे की कशा पद्धतीनं काय झालेलं आहे. युग मात्र आरुषीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, मी चुकीचं नाही बोलत गं, पण नंदिनीताई आणि त्याचबरोबर काव्या यांच्यामध्ये खूप फरक आहे. कारण काव्या फक्त आणि फक्त आरडाओरडा करते, पण नंदिनीताई मात्र त्या उलट आहे. ती छान समजून घेते सगळ्यांना, सगळ्यांशी छान वागत असते, त्याचबरोबर सगळ्यांशी बोलत असते. ती सगळ्यांशी समजून घेऊन सगळ्यांना छान बोलून मग गोष्टी हँडल करत आहे. परंतु काव्याचं तसं नाही आहे. काव्यामुळं खूपच भांडणं होत असतात घरात आणि पारदादाची अवस्था मला बघवतच नाही आहे, त्याला खूप त्रास होत आहे. हे सगळं युग सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता आरुषी ऐकत असते आणि तिच्याही लक्षात आलेलं असतं की काव्याने काय केलेलं आहे. कारण त्यांच्या घरी आल्यानंतरही काव्याने तसाच गोंधळ घातलेला होता, त्याच गोष्टी केलेल्या होत्या. आणि आत्ता तिकडच्या घरीही त्याचं तेच चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे काव्या रूममध्ये आलेली असते. काव्याला मात्र खूप राग आलेला असतो. काव्याला ही गोष्ट सहनच होत नसते. काव्याला कळत नसतं की जीवाने गजरा दिलाय. आता जीवाने गजरा दिलाय म्हणजे काय? जीवाने गजरे घेतले आणि स्वतःहून नंदिनीच्या केसात ते गजरे माळलेले आहेत. नंदिनी पण त्यावेळेस जाम खुश होती. नंदिनीलाही खूप छान वाटत होतं आणि नंदिनीला या सर्व गोष्टींचा खूपच आनंद झालेला होता. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी खुश होती. नंदिनी ते गजरे घातलेले असतात तिच्या केसामध्ये, त्यामुळे तिला एवढा आनंद झालेला असतो. हे सगळं आता काव्याला आठवत असतं. काव्या मात्र चिडचिड करत असते. तिच्या डोक्यात एवढंच सुरू असतं की जीवाने असं का केलं? जीवाने का गजरे दिले? कारण जीवा विसरलाय का आमच्या प्रेमाबद्दल तो विसरलाय का? त्याला आठवत नाही आहे का? हे सगळं तिच्या डोक्यात चाललेलं असतं आणि तिला जास्त त्रास होऊ लागलेला असतो. इकडे जीवाने नंदिनीच्या केसात गजरा मारलेला आहे आणि ही गोष्ट आठवून जेवढा तिला त्रास होत आहे त्याहीपेक्षा जास्त त्रास जीवाला होत असतो. कारण जीवाला माहिती असतं की त्याच्या बाबतीत काय घडत आहे ते. कारण जीवाला कळलेलं असतं की ही अनिशा घरी येऊन गेलेली आहे आणि ही अनिशा घरी आल्यामुळं ती गरम डोक्याची आहे आणि तिने आता काव्याच्या मनात काही ना काही भडकवलेलं असणार आहे. आमच्या नात्याबद्दल सर्वांना सांग असं काहीतरी सांगितलं असणार आहे. या गोष्टीमुळं जीवाला आता भीती वाटायला लागलेली असते आणि जीवा विचार करत असतो. इकडे नंदिनीच्या केसात गजरा मारला यामुळं काव्याची अवस्था वाईट होत असते. काव्याच्या जीवाची घालमेल होत असते की हा जीवा माझ्याशी असा कसा वागू शकला, याने माझ्याशी असं का वागलेलं आहे, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात आणि तिची चिडचिड वाढत चाललेली असते. जीवाने मात्र असं काहीही केलेलं नसतं. जीवाने फक्त गजरे घेतलेले असतात आणि नंदिनीच्या हातात दिलेले असतात. इकडे काव्या म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही. तिला ऑलरेडी आता तिने सांगितलेलं असतं की तू जा, तू सांग सगळ्यांना. इकडे आता ती जीवाला कॉल करायला सुरुवात करते. जीवाला जेव्हा कॉल करत असते तेव्हा मात्र तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की जीवाला कॉल करायचा आणि जीवाशी बोलून घ्यायचं. जीवाला विचारायचं की तू असं का करू शकतोस, तू असं का केलेलं आहे, तुला कोणी अधिकार दिलाय, तू नंदिनीताईला गजरा का दिला? पण जीवा मात्र इकडे फोन उचलतच नसतो. जीवाचं असं म्हणणं असतं की का उचलू मी हिचा फोन? कारण काहीही झालं तरी हे आत्ता हिने गोंधळच घालणार आहे हे जीवाला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळं जीवा अजिबात तिचा कॉल उचलत नसतो, कट करत असतो. तो म्हणत असतो, मी अनिशाला एकदा कॉल करू का, तिच्याशी बोलून घेऊ का? तिच्याशी बोललं तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र ती तो म्हणतो, पण पुन्हा त्याच्या लक्षात येतं की नाही,
अनिशाला मी कॉल नाही करू शकत. जर मी अनिशाला कॉल केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो मात्र शांतपणे गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे काव्याची मात्र धडपड सुरू झालेली असते. काव्याला ह्या गोष्टी सहनच होत नसतात. काव्याची चिडचिड होत असते आणि त्यासोबतच इकडे जीवा मात्र अगदी कासावीस होत असतो. नक्की काय करू आता? या सगळ्या गोष्टी जर इकडे घरी सांगितल्या गेल्या तर घरी काय होणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं उद्याच्या भागामध्ये की आता जीवा घरी आलेला आहे. विक्रम मात्र भयानक चिडलेला असतो आणि विक्रमने जीवाच्या कानाखाली दिलेली असते. जीवाला कळतच नसतं की नक्की काय झालेलं आहे, कशामुळं हे सगळं घडलेलं आहे याबद्दल जीवाला काहीच माहिती नसतं आणि विक्रमने जीवाच्या कानाखाली दिलेली असते. तुला आधी का सांगता आलेलं नाही हे त्याचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की नंदिनी तिथं उभी असते. तेव्हा पार्थ म्हणतो की तू का सांगितलं नाही आहे तुझं काव्यावरती प्रेम होतं, का लपवून ठेवलं आमच्यापासून, हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा आता पार्थ पण तेवढाच चिडलेला असतो. पार्थलाही तेवढाच राग आलेला असतो. पार्थचीही तीच चिडचिड होत असते. त्यालाही कळत नसतं की आता करायचं काय आहे. परंतु इकडे जीवाला सगळेजण समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. ते आता जीवाच्या विरोधात गेलेले असतात. नंदिनी पण भयानक चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते की माझ्या मनात तुमच्याबद्दल एवढा रिस्पेक्ट होता. मला असं वाटायचं की माझा नवरा नेहमी माझ्या पाठीशी उभा असणार आहे, नेहमी माझी साथ देणार आहे. पण आज मात्र कळून चुकलेला आहे की माझा नवरा काहीच करू शकत नाही. तो माझ्याशी चुकीच्याच पद्धतीनं वागू शकतो. हे सगळं आता नंदिनी बोलत असते. नंदिनी म्हणत असते की लाज वाटते मला तुम्हाला नवरा म्हणायची. घरात सगळ्यांच्या समोर हा राडा झालेला आहे. नक्की आता हे जीवाला पडलेलं स्वप्न असेल का काव्याला पडलेलं स्वप्न असेल? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.